आज राज्यभरात शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी जे आहे ते विविध मागण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे कर्मचारी एकत्रित आले आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे ही सगळी भूमिका या कर्मचाऱ्यांची आहे। आज सकाळी सुद्धा घाटी रुग्णालयात नर्सिंगच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। आता हे कर्मचारी आपण या ठिकाणी पाहतोय आणि सरकारच्या विरोधात हे कर्मचारी जोरदार या ठिकाणी घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळतात। सर काय सांगाल, आपण आज बेमुदत आंदोलन पुकारले, काय मागण्या आहेत? राज्य सरकारला मागील 2 वर्षापासून वेगवेगळे आंदोलन आम्ही केले 7 प्रकारचे। या आंदोलनाची कुठलीही दखल सरकारने घेतली नाही, म्हणून 17 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यात आलं की 21 एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे। याबाबत सरकारने कुठलीही अद्यापर्यंत दखल घेतली नाही, म्हणून सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारने अधिवेशनामध्ये घोषणा केलेली असताना अद्यापर्यंत कुठलाही त्याबाबतचा GR काढला नाही, परिपत्रक काढलं नाही, कार्यपद्धती सूचित केली नाही, म्हणून हे आंदोलन आहे। राज्यातील 17 लाख कर्मचारी या निर्णयामुळे नाराज आहे, त्याचा परिणाम सरकारी कामावर होत आहे। सर आपण आज जे ते बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय, काय भूमिका असणार आहे एकंदरीत? शासनाने आमच्या ज्या मागण्या केलेल्या आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय रास्त मागण्या आहेत आणि त्याच्यावर विचार करावा। आम्हाला या ठिकाणी चर्चेसाठी बोलावं। निश्चित आपण सकारात्मक तोडगा त्यातनं काढू शकतो, परंतु जर शासनाने तीच भूमिका ठेवली तर आम्ही बेमुदत आंदोलनाची या ठिकाणी भूमिका ठेवलेली आहे। पण यामुळे जे ते सगळं शासकीय कामकाज कोलमडणार आहे सर। निश्चितपणे जनतेची आम्ही या ठिकाणी राज्यातल्या संपूर्ण जनतेची आम्ही या ठिकाणी माफी मागतो, परंतु संप करण्याची कुठली इच्छा कर्मचारी संघटनेची नव्हती, परंतु शासनाने आम्हाला हा संप करण्यास भाग पाडलेला आहे। त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा। सर वारंवार गेल्या 5 ते 7 वर्षापासून तुम्ही सगळ्या मागण्या करतात, असं असताना सुद्धा हे सगळ्या मागण्या प्रलंबित आहेत। काय वाटतं, या आंदोलनात तोडगा निघेल? बिलकुल काहीतरी शासनाने तोडगा त्याच्यावर काढला पाहिजे। राज्यातील 17 लाख कर्मचारी अतिशय संतप्त आहेत, नाराज आहेत। माननीय माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जो विधानसभेमध्ये जे काही प्रश्न कर्मचाऱ्याच्या बाबतीत केले होते त्याची पूर्तता आत्तापर्यंत झालेली नाही आहे, ती व्हायला पाहिजे। आमची ही रास्त मागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की पूर्वीप्रमाणे 1982 जी पेन्शन होती ती जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, जेणेकरून उतार वयामध्ये त्या पेन्शनचा त्याला फायदा होईल, अशी आमची रास्त मागणी आहे। आणि यापुढे जर शासनाने आमची दखल घेतली तर हा संप बेमुदत चालू राहील। निश्चित आपण बघतो हे सगळे शासकीय कर्मचारी होते ज्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आणि प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे ही सगळी मागणी या संपाच्या माध्यमातून पुढे येताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।